14 डिसेंबरलाच नव्या मंत्र्यांचा शपथविधी। बावनकुळेंनी शिंदेंना निरोप पोहोचवला। शिंदे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। 14 डिसेंबरला शपथविधी करण्यावर भाजप ठाम। पंतप्रधान मोदी आज प्रयागराजमध्ये 7,000 कोटींच्या रस्ते आणि कॉरिडॉर प्रकल्पांचं उद्घाटन करणार। मोदी गंगापूजन सुद्धा करणार। आज संसदेमध्ये वातावरण तापण्याची शक्यता। खासदार प्रियंका गांधी भाषण करणार। संविधानाच्या मुद्द्यावर हाय व्होल्टेज चर्चा होणार। नाशिकमध्ये वारकरी संप्रदायाचा ईव्हीएम विरोधात मोर्चा। मनसेसह राजकीय पक्ष उतरू शकतात। राजकीय पक्षांतर वारकरी ईव्हीएम विरोधात मैदानात। नामको बँक मालेगाव हवाला प्रकरणामध्ये पहिल्यांदाच भूमिका मांडणार। व्होट जिहादमधून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप। कोट्यवधींची रोकड छापेमारीत सुद्धा पकडली। मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येवरून वातावरण तापलं। आज बीड बंदची हाक। अनेक राजकीय वारपलटवार सुरूच। बीड नांदेड नंतर बोगस औषध पुरवठ्यांचं लोण धाराशिवमध्ये। बनावट कंपनीच्या 14,800 गोळ्या जप्त। राज्यामध्ये बॅन असलेल्या मिस्ट्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या गोळ्यांविरोधात कारवाई। पेनाचा टोपण गिळून पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्याच्या निमखेड जिल्हा परिषद शाळेतला धक्कादायक प्रकार। संपूर्ण गावावर शोककळा। लहान मुलीला मारल्याच्या वादातून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या साईबाबा नगरमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना सीसीटीव्हीत चित्रित।